हॅलो स्टुडंट्स, मी श्रद्धा बागुल तुमचं पुन्हा एकदा महाराष्ट्र मीडिया चॅनलवर मनापासून स्वागत करते। आज आपण इयत्ता 7वीचे नागरिकशास्त्र हा विषय बघणार आहोत। मागील व्हिडिओमध्ये आपण मूलभूत हक्क भाग 1 हा धडा अभ्यासलेला आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला मूलभूत हक्क भाग 2 हा धडा अभ्यासायचा आहे। आपल्याला सुरू करायचेच आहे, पण सुरू करण्याआधी अजूनही तुम्ही महाराष्ट्र मीडिया चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की करा आणि सगळ्यात पहिले व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवा। महाराष्ट्र मीडिया चॅनलवर तुम्हाला 1ली ते 12वी पर्यंतच्या सगळ्या विषयांचे व्हिडिओ अवेलेबल होतील, तर नक्की बघा। तर बघूया मूलभूत हक्क भाग 1। आपण मागील पाठामध्ये आपण भारतीय संविधानाने दिलेल्या काही मूलभूत हक्कांचा अभ्यास केला। स्वातंत्र्य, समानता यांबरोबर शोषणाविरुद्धचा हक्क आपण अभ्यासला। या पाठामध्ये आपण धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क, सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क समजावून घेणार आहोत। तसेच मूलभूत हक्कांना असलेल्या न्यायालयीन संरक्षणाचीही आपल्याला माहिती करून घ्यायची आहे। आजच्या या पाठामध्ये आपल्याला धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क आणि सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क समजावून घ्यायचा आहे। तर आपण एक एक करून बघूया। पहिला हक्क आहे धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क। भारत हे एक जगातील महत्त्वाचे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे, हे आपल्याला माहीत आहे। मागील इयत्तेमध्येही हे आपण अभ्यासलेच आहे, परंतु त्यासंबंधी संविधानात काय लिहिले आहे हे जाणून घेण्याची तुम्हाला उत्सुकता असेलच ना। तर ते उल्लेख धार्मिक स्वातंत्र्याच्या हक्कात आहे। त्यानुसार भारतातील प्रत्येक नागरिकाला कोणत्याही धर्माची उपासना करण्याचे आणि धार्मिक कारणांसाठी संस्था स्थापन करण्याचे हक्क आहे। धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क आणखी व्यापक करण्यासाठी संविधानाने धार्मिक बाबतीत 2 बाबींना परवानगी दिली नाही। त्यामध्ये पहिली बाब आहे, ज्या कराराचा उपयोग विशिष्ट धर्माला प्रोत्साहन देण्यासाठी केला जाईल असे कर शासनाला लादता येणार नाही। थोडक्यात धार्मिक कर लादण्यास संविधान प्रतिबंध करते। दुसरी बाब आहे, शासनाची आर्थिक मदत घेणाऱ्या शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण सक्तीचे करता येणार नाही। पुढचा हक्क आहे सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क। सण, उत्सव, आहार आणि जीवन पद्धती यांबाबत आपल्या देशात खूप विविधता आहे, हे आपण पाहतो। तुम्ही लग्न समारंभ पाहिले असतील तर तुम्हाला त्यातील वेगळेपणा जाणवले असेल। या सर्व बाबी त्या लोकसमूहाच्या संस्कृतीचा अभ्यास, त्या संस्कृतीचा भाग असतात। आपल्या संविधानाने विविध लोकसमूहांना आपापला सांस्कृतिक वेगळेपणा जतन करण्याचा हक्क दिला आहे। त्यानुसार आपली भाषा, लिपी, साहित्य यांचे जतन तर करता येतेच, पण त्याचबरोबर त्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्नही करता येतात। भाषेच्या विकासासाठी संस्था स्थापन करता येतात। संविधानात्मक उपाययोजनांचा हक्क, हक्कांचा भंग झाल्यास न्यायालयाकडे दाद मागण्याचा हक्क हा सुद्धा एक मूलभूत हक्क आहे। त्याला संविधानात्मक उपाययोजनांचा हक्क असे म्हणतात। याचा अर्थ असा की हक्कभंगांविरुद्ध न्यायालयाकडे दाद मागण्याविषयीची तरतूद संविधानानेच केली आहे। त्यानुसार न्यायालयालाही हक्कांचे संरक्षण करणे बंधनकारक ठरते। संविधानाने दिलेल्या हक्कांवर काही वेळेस अतिक्रमण होऊ शकते आणि आपल्याला हक्कांचा वापर करता येत नाही। यालाच आपण आपल्या हक्कांचा भंग झाला असे म्हणतो। हक्कभंगासंबंधीची आपली तक्रार न्यायालय विचारात घेते, त्यांची शहानिशा करते। खरोखरीच हक्कभंग झाला आहे किंवा संबंधित व्यक्तीवर अन्याय झाला आहे असे न्यायालयाला वाटल्यास न्यायालय योग्य तो निर्णय देतो। पुढे अभ्यासूया हक्कभंग दूर करण्यासाठी न्यायालयाचे आदेश। नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी न्यायालयाला विविध आदेश देण्याचे अधिकार आहेत। पहिला अधिकार आहे देहोपस्थिती किंवा बंदी प्रत्यक्षीकरण, बेकायदेशीर अटक व स्थानबद्धता यांपासून संरक्षण। दुसरा आहे परमादेश, लोकहितासाठी शासनाला एखादी कृती करण्यासाठी दिला जाणारा न्यायालयाचा आदेश। तिसरा आहे मनाई, हुकूम किंवा प्रतिषेध, कनिष्ठ न्यायालयाने आपल्या अधिकार क्षेत्राच्या
पलीकडे न जाण्याविषयीचा आदेश. चौथा आहे अधिकार पृच्छी. कोणत्या अधिकाऱ्याने ही कृती केली असा सरकारी अधिकाऱ्याकडे जाब मागणारा न्यायालयाचा आदेश. पाचवा आहे उत्प्रेक्षण. कनिष्ठ न्यायालयाने दिलेला निर्णय रद्द करून वरिष्ठ न्यायालयात खटला दाखल करण्यासाठीचा आदेश. मूलभूत हक्कांना अशा प्रकारे न्यायालयाचे संरक्षण असल्याने नागरिकांना आपल्या हक्कांचा वापर योग्य प्रकारे करता येतो. ते अधिक जागरूक, जबाबदार व सक्रिय नागरिक म्हणून आपली भूमिका पार पाडू शकतात. मूलभूत हक्कांचा विचार करताना आपल्याला कर्तव्यांचेही भान ठेवावे लागते. याचा अभ्यास आपण पुढील पाठामध्ये करणार आहोत. तर अशा प्रकारे आपण या पाठामध्ये मूलभूत हक्कांना कशा प्रकारे न्यायालयाचे संरक्षण असल्याने नागरिकांना आपल्या हक्कांचा वापर योग्य प्रकारे करता येतो याचा अभ्यास केला. ते अधिक जागरूक, जबाबदार व सक्रिय नागरिक म्हणून आपली भूमिका पार पाडू शकतात. मूलभूत हक्कांचा विचार करताना आपल्याला कर्तव्यांचेही भान ठेवावे लागते. याचा अभ्यास आपल्याला पुढच्या पाठामध्ये करायचा आहे. तर अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये मूलभूत हक्क भाग 2 या धड्याचा अभ्यास केलेला आहे. भेटूया नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.